पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे घ्या। हे काय? वाचा तुम्हीच। डॅनियल नावाचा एक ब्रिटिश अधिकारी त्याच्या शिपायांसह माझ्या घरात शस्त्रे लपवली असल्याच्या केवळ संशयावरून झडती घ्यायला आला होता। संपूर्ण घराची नासधूस त्यांनी केली। त्यांना घरात शस्त्रे तर मिळाली नाहीतच, कारण ती नव्हतीच। परंतु ब्रिटिश अधिकारी इथवर थांबले नाहीत। माझ्या घरातील सर्व मौल्यवान वस्तू जसे सुवर्ण अलंकार, घड्याळ, धान्याच्या गोण्या, रेशमी वस्त्रे हे उचलून त्यांनी लंपास केले। आणि या घडलेल्या प्रकाराबद्दल कुठेही वाच्यता केल्यास शिक्षा केली जाईल असे मला बजावले। हे काय? अहो, आमच्यावरचा जुलूम। अजून काय? बळवंतराव, मला फक्त तुम्हीच न्याय मिळवून देऊ शकता। तुम्ही ही बातमीनं तुमच्या केसरीमध्ये छापा लवकरच, आणि कळू द्या सगळ्या पुण्याला की ब्रिटिश किती अन्याय करतात ते। छे, या डॅनियलची मजल इथवर गेली। नाही नाही नाही, या आक्रोशाला आपण व्यासपीठ दिलंच पाहिजे। आपण ही शांत व्हा। सोमनाथ, आता याची बातमी छापण्या अगोदर आम्हाला सगळं काही मुद्देसूद, काही न लपवता सांगा। काही प्रश्न आहेत, त्याची उत्तरं मिळाल्याशिवाय का आम्ही छापणार बातमी? हो, मी आता तुम्हाला खडानखडा माहिती सांगतो। तो दिवस पौर्णिमा होती। आम्ही सगळे जेवण करून निजानीच करायला जाणार होतो। रात्री झोपलो असताना अचानक जोरजोराने दार वाजू लागलं। अहो, आम्ही सगळेच घाबरलो। कोण आलं असेल? आम्ही विचारलं की कोण पाहिजे, तर बाहेरून एक माणूस बोलला इंग्रजीमध्ये। आम्ही तरीही दार उघडलं नाही, तरी ते जोरजोराने दार वाजवतच होते आणि मग दार तोडून घरात घुसले। आम्ही खरंच घाबरलो। तर ते पोलीस अधिकारी होते। म्हणाले घराची झडती घ्यायची आहे। आणि मग आम्ही विचारलं की कशाला? त्या पोलीस अधिकाऱ्याने दंडुक्याने बेदम मारहाण केली हो। इथे इथे मारलं, इथे देखील मारलं। हो, सोलून काढलं आम्हाला। तुम्हाला काय सांगू, कुठे कुठे मारलं। एवढंच नाही तर झडतीच्या नावाखाली त्यांनी आमचं पूर्ण घर धुवून काढलं। घरातले दाग दागिने, पैसा सर्व सर्व लुटून दिला त्या अधिकाऱ्याने। एवढंच नाही तर धान्याच्या पोती सुद्धा। आता तुम्हाला शांत व्हा, तुम्ही शांत व्हा। घ्या पाणी प्या। संतापजनक आहे हे सर्व। हा अन्याय आपण सहन करता कामा नये। आता हे जगणे आणखीन कठीण करणार आपले। बुवा, तुम्ही काळजी करू नका। तुम्ही उद्या या। उद्या? तुम्ही उद्या या, मग मी तुम्हाला सांगतो या प्रकरणाचे काय करायचे। अहो, असं काय करता? म्हणजे मी इतका विश्वास ठेवून तुमच्याकडे आलो आणि तुम्ही आता का नाही छापू शकत? उद्या? आत्ता असे होत नसते बुवा। आपले साप्ताहिक वृत्तपत्र आहे, छापायचा वार उद्या आहे। या उद्या। मंडळी, मला जरा कामास जावे लागणार आहे। तुम्ही उद्या या, आपण भेटूया। अहो बळवंतराव, पण तुम्ही या उद्या, आपण बघू काय करता येईल। बळवंतराव असे विचित्र का वागले? बामे, तिन्ही सांजेला झोपलेली तू? बरं वाटत नाही का?
तुझ्याशी बोलतोय. कागद का सापडत नाही कोणास ठाऊक. इतकी धांदल आहे कामाची, तुला सांगतो एक गोष्ट जागेवर सापडत नाही. काय ग, तब्येत ठीक आहे ना? या दिवसात तू काळजी घ्यायलाच हवीस. आले का लक्षात? कृष्णा कुठे आपली? यशोदा वहिनींकडे खेळतीये का? बरं झालं, तुझ्यावरचा ताण कमी. पोटातल्या बाळाला जरा जपायलाच हवं, आराम मिळायलाच हवा तुला. पोटात कळा येत आहेत का? सांग तसे वैद्यबुवांना सांगावं धाडतो, ते येऊन तपासतील तुला. भले, शाबास. भामे, मी येतो, बाहेर जातोय, मला जरा यायला उशीर होईल. आले का लक्षात? आणि जेवण? हो, तेच सांगतोय. मला उशीर झाला तरी तू जेवून घे. या अवस्थेत माझ्यासाठी तिष्ठत राहण्याची काही गरज नाही. काळजी घे. Mr. Dhyaneshwar, you seem to be in a little hurry. साहेब, कचेरीचं काम संपलं, घरी जायची वेळ झाली. Of course. Could you spare a few moments for me? Hope you won't mind. साहेब, मला काय हरकत असेल, बोला ना. Thank you so much. You know, it feels really very bad when your own colleagues try to hide something from you. साहेब, मी तुमच्यापासून काहीच लपवलं नाहीये. Why do you think that I'm talking about you? Anyway, I hear a lot about these newspapers. हो, त्यांची लोकप्रियता कमी कालावधीमध्ये भरपूर वाढली आहे. Why so? हो, जनतेच्या प्रश्नांना सडेतोड शब्दात वाचा फोडली जाते. त्यामुळेच लोकांनी आपलंसं केलंय ह्या मंडळींना. You mean Bar Gangadhar Tilak? What is he up to? Which recent issue he's addressing? सध्या मला काहीच कल्पना नाही हो. Mr. Dhyaneshwar, I cannot read Marathi, but I can read people. And I think you are hiding something from me. Everyone knows they're writing something about Baroda, and you are unaware of it. Unbelievable. साहेब, अहो, मला आत्ता तुमच्याकडून हे समजतंय. काय आहे ना, सध्या कामाचा ताण एवढा वाढलाय की माझं वृत्तपत्र वाचन होतच नाही. त्यामुळे माहीतच नाही की बडोदा संस्थान किंवा माधवराव यांच्याबद्दल काय लिहिलंय ते. So I guessed it right. There is something about Madhavrao. Mr. Dhyaneshwar, let me tell you the fact. You guys are not as smart as you think you are. I strongly suspect that you are also linked to Agarkar and Tilak in one way or another. साहेब, अहो, असं काही नाहीये हो. Shut up! Don't try to fool me. Soon, I will find out. How did they manage to receive the permit of starting a newspaper? And then, Tilak and Agarkar will be finished. Anyway, keep reading and keep yourself updated. And let me tell you one thing.
We both are the servants of this empire, and we are answerable to this government. So, we must be loyal towards it. That Baal Tilak, he enjoyed fighting with me, but this time, I have a chance to answer him. And this time, I won't leave him. ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, हा? आज इथेच मुक्काम करायचा विचार आहे वाटतं. नाही, निघतोच आहे. हे काय, काम झालेच आहे. आवरून झालं की निघतोच. तुम्ही वा पुढे, मी आलोच. बर. I will find out. How did they manage to receive the permit of starting a newspaper? त्या डॅनियलला संशय आला आहे. माझीच चूक झाली. तो आपल्याकडून काही माहिती काढता येते का हेच बघण्यासाठी आला होता. हे कळायला हवं होतं मला. त्याला आणखी काही कळायच्या आतच काहीतरी पावले उचलायला हवी. नाहीतर केसरी आणि मराठा भामे, काय ग अजून निजली नाहीस? मी म्हणालो होतो तुला मला उशीर होईल आणि भुकेची जाणीवही नाही मला आता. उद्या पहाटे लवकर मला कामात जायला निघायचंय. आणि भामे, स्वतःपेक्षा जरा पोटातल्या बाळाची आता काळजी घ्यायला हवी नीट. खाण्यापिण्याच्या वेळा, झोपायच्या वेळा जपायला हव्यास. नाही तर धष्टपुष्ट कसे व्हायचे आपले बाळ. भामे, भामे, काय झालं मला सांग. मला सांग काय झालं. ये. परमेश्वराची इच्छा. बाई, मलाच कसं कळलं नाही. अहो 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 निदान नेहमीसारखं तरी झोपायचं.
रात्रभर असेच झोपला होता. काय होतंय? जरा उसण भरली. विशेष काही नाही. विशेष काही कसं नाही. रात्रभर असेच बसून होतात अवघडलेल्या अवस्थेत. पाठ दुखणारच. ठीक आहे ग. जरा दिनक्रम सुरू झाला, हालचाल झाली की वाटेल बरं. अहो नको म्हणतेय ना. का माझ्यासाठी इतका त्रास घेताय? जे गेलं ते तर परत यायचं नाही. ते आपल्या दोघांचं बाळ होतं भामे, आणि सगळं सोसलंस तू एकटीनेच. डोंगरा एवढं दुःख आहे तुझं. माझ्या इतक्याशा दुखण्याची काय कथा? एका प्रसंगाने मोठं केलं. आपलं आयुष्य अगदीच भस्व आहे. काही शाश्वत नाही त्यात. एकमेकांची सोबत करणं हेच काय ते शाश्वत. आज नाही गेलात तर नाही चालायचं का कामाला? नाही नाही नाही, जायला तर हवेच. महत्वाच्या विषयाचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. मग निदान जरा उशिराने तरी जा. लवकरात लवकर निघायला हवे. पाठीला तेल लावून देते. जरा तेवढंच दुखणं कमी होईल. एवढं तरी ऐका आता माझं. भामे, इतके कष्ट का सोसतेस माझ्यासाठी? हसूर ही काळजी माझ्याकडून असायला हवी तुझे दुःख कमी करण्यासाठी. खूप मोठा भार वाहून नेता आहात तुम्ही. आता आणखी भार नाही टाकायचा तुमच्या खांद्यावर. दुखणं जरा कमी झालंय का? कसला विचार करताय? समोरच्या झाडावर कावळ्याच्या जोडप्याने घरटं बांधलंय. आपल्या संसारात मी असा हातभार कधीच लावू शकलो नाही. ना मी तुला कधी वेळ दिला, ना कधी तुझी सोबत केली. शक्य असेल तर क्षमा कर मला. असं का म्हणताय? स्वतःला असा बोल लावण्यापेक्षा पुढे येणारे सुखाचे 4 क्षण वाटून घेऊ. हा तुझा चांगुलपणा झाला. मनात असा प्रश्न येतो, निदान जरा सावध राहू हा प्रसंग टाळता आला असता तर. जे टाळता येत नाही त्यालाच तर प्राक्तन म्हणतात ना. तुम्हीच म्हणालात ना, परमेश्वराची इच्छा. परमेश्वराची इच्छा. तू कशाला आणून दिलेस? मी जाऊन घेतले असते. तू विश्रांती घे पाहू. दूध गुळ पोहे केले होते तुम्हाला आवडतात म्हणून. तू खाल्लेस? खाऊन घ्या. भामे, उगाच स्वतःला शिक्षा करून काय साध्य होणार आहे? आपल्या चुकीची शिक्षा इतरांना कशासाठी द्यायची? तुझी कसली आली चूक? मी तुझी नीट काळजी घेऊ शकलो नाही. माझ्या ध्यानात आले नाही. मी तुला वैद्यबुवांकडे नेले नाही. किमान काकूला सांगू शकलो असतो, तू इथे येऊन राहा, भामाची काळजी घे, जरा लक्ष दे. परंतु ते देखील मी केले नाही. देवबाईला आई पण देतो, कारण तिच्यात तेवढी ममता आहे हे त्याला ठाऊक असतं. कदाचित माझ्यात तेवढी ममता उरलीच नसेल म्हणून झालं असेल हे. भामे, शांत हो. ये इथे. बैस. हे पहा, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. नियतीने जे दान आपल्या पदरी टाकले ते आपल्याला स्वीकारावे लागेल. त्याचा आपल्यावर किती परिणाम होऊ द्यायचा? बरं, ही घटना घडली म्हणजे काय आयुष्य संपले का? मुळीच नाही. आपली कृष्णा आहे.
तिला वाढवायचंय आपल्याला. ती जगण्याची उमेद नव्हे का? आणि हे असे उपाशी राहून स्वतःचे हाल करून फक्त आणि फक्त त्रास होणार आहे तुला आणि मला देखील. साध्य काहीही होणार नाही. आले का ध्यानात? तू खाऊन घे पाहू. हे घे. बळवंतराव, अहो उशीर होतोय, चला. हो हो आलोच. झालाच उशीर झाला. मला निघायला हवे. मी येतो ग. मामी ते खाऊन घे गुळ पोहे.